तर श्री स्वामी समर्थ आणि मी दिवा थोरात आज बाप्पांना मार्केटला जायचं होतं, कारण मक्का विकायची होती त्याच्यामुळे. मग पिताश्रींनी सांगितलं होतं की त्याच्यातली जेवढी लागते तेवढी मक्का काढून घ्या. आता मक्का तर काही लई काही काढायची नव्हती, मग थोडीफार चढून आले होते. आता पडाबडायची तर काही भीती नाही, कारण ते चढायचं तरी किती होतं. पण हा, जेव्हा मी लहान होतं ना तेव्हा 4-5 वेळा तर नक्कीच पडलेले. मग आई साहेबांकडून घमिलं आदुली काय होतं नव्हतं, गोणी बिणी सगळं घेऊन टाकलं. पहिले गोणीमध्ये भरून घेऊ म्हटलं, मग नंतर हळूहळू घमिल्यानं भरून देणार होते. त्याच्यात सगळं भरून बिरून झालं आणि इकडे बघते तर काय, आंब्याला तर छोटे छोटे आंबे पण आलेले होते. त्याच्यामुळे मी म्हटलं यांचे आधीच असा जीव चालला ते बिचारा आंब्याचा, त्याला पाणी बिणी पोषक बिषक द्यावं लागल. त्याच्यामुळे पहिले बादली उचलली, सगळं काम आवरल्यानंतर. दिवसाचा 1.5 GB डाटा तर तसाच होता त्या दिवशी नक्कीच, कारण काम मोकर होते ना त्याच्यामुळं. आणि एकतर विहिरीवरती आले त्याच्यात तो कॉक सुद्धा फिराना झालाय. कसा बसा एकदाचा 2 हातांची ताकद लावून का होईना पण फिरवला. मग काय लागत होतं तेवढं मतलबापुरतं पोषक काढून घेतलं, कॉक बंद करून दिला आणि तसंच नळी पण घरी चालू करून घेतली होती. त्याच्यानंतर इकडं बऱ्यापैकीच पाणी आलं, मग पोषक वगैरे पण टाकून दिलेलं होतं. आणि आता पोषक टाकलं म्हटल्यावरती झाड पण थोडं सुधारेल आणि आंब्यांची पण थोडीफार फुगवणूक चांगलीच होईल. मग वाजले होते 4 वाजल्यानंतर आले होते घास कापण्यासाठी. तसं तर पिताश्री पण आलेले होते, त्याच्यामुळे काय जरा लवकरच उरकणार होता. आणि घास कापायला तर आले, पण त्याच्यात निंजा हातोडीचे पंजे काय सापडणार नाही. लय सापडवले पण शेवटी काय सापडलेच नाही. मग तसंच आले घास